नमस्कार. मी डॉक्टर सतीश, पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आषाढी एकादशी. वारकरी संप्रदाय, भक्ती चळवळ याला साधारण 800-900 वर्षाचा इतिहास आहे. पुरोगामी विचाराचे अग्रदूत, भक्ती चळवळीचे अग्रदूत संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांची भावंड आणि सर्व समकालीन संत मंडळी या सर्व मानवी समाजावर अज्ञानाचा अंधार पसरला होता. विकृतीचं बीज खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि त्या सर्व तिमिराला दूर करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 लिहिली, अमृत अनुभव, हरिपटांचे अभंग आणि पसायदा. एकूण पुरोगामी महाराष्ट्राची ओळख देशाला याच संत चळवळीनं करून दिली, त्याच संत चळवळीचे अग्रदूत. आणि म्हणून एकूण त्यांचं साहित्य जर बघितलं तर हे सर्व मानवी समूहाला चांगुलपणाकडं, सर्व दुःख दूर करण्याकडं घेऊन जाणार आहे. आणि ज्यावेळेस विकृती पराकोटीला पोहोचते त्यावेळेस परिवर्तनाची नांदी निश्चित असते. आणि आपण या सर्व गोष्टी इतिहासाच्या अनुषंगाने बघत आहोत. रामायणाच्या बाबतीत रावणाची विकृती पराकोटीला पोहोचली आणि परिवर्तनाची नांदी आली. महाभारताच्या बाबतीतही तेच जाणवतं. कौरवांचं विकृतीचा उच्चांक झाला आणि परिवर्तनाची नांदी आली. पुढे विकासाच्या टप्प्यावर आम्ही जसं येऊ तसं या गोष्टी घडत गेल्या. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि समकालीन परिस्थितीमध्ये, समाजामध्ये धर्म आणि धर्मानं घालून दिलेल्या रूढी आपल्या सोयीसाठी, आपल्या विचाराच्या गरजेसाठी जे माणसं समाजामध्ये उपयोगात आणत होते, त्या सर्व विकृतीच्या विरोधात संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा मराठी अनुवाद केला. तो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि हे सर्व ज्ञान संस्कृतमधलं सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं. हरिपाठाचे अभंग लिहिले, चांगदेव 65 लिहिली, चांगदेवांना उपदेशपर आणि माणसाला ज्ञान आणि मानवमुक्तीचा मार्ग एक मोकळा करून दिला. सर्व मानवाचं कल्याण व्हावं हाच विचार त्याने याच्यातून व्यक्त केला. या सर्व गोष्टी आम्हाला सहजपणे दिसून येतात. आणि म्हणून या सर्व साहित्य निर्मितीमध्ये ज्ञानेश्वरांचं पसायदान या सर्व साहित्य निर्मितीचा कळस आहे, उच्चांक आहे. मानवी मूल्याचं, मानवी जीवन कल्याणाचं एक मार्गदर्शक भूमिकेमध्ये हे ज्ञानेश्वरांनी ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. गेली 730 वर्ष या गोष्टीकडं आम्ही पाहत आहोत, वाचत आहोत, मात्र आचरण करत नाहोत. आम्ही पसायदानाच्या शेवटी सहजपणे म्हणतो की येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वरांनी हे सर्व साहित्य निर्मिती केल्यानंतर, हा सर्व वाङ्मयाचा यज्ञ पूर्ण केल्यानंतर ईश्वराकडे दान मागितला, प्रसाद मागितला. आणि ते दान आणि प्रसाद म्हणजे पसायदान आहे, ज्यामधून या सर्व पृथ्वी तलावरील सजीवांचं, प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं हीच अपेक्षा त्याने व्यक्त केली. आणि तोच वाङ्मयाचा यज्ञ या अनुषंगाने सफल होईल. आणि म्हणून त्यांनी पसायदान मागितलं. ही सर्व उच्च विचाराची, मानवी मूल्याची जपणूक करणारं हे दान आहे, हे पसायदान आहे. याच पसायदानानं पुढे अनेक चांगल्या राजवटी निर्माण केल्या. याच पसायदानानं लोकशाही निर्माणाची मूल्ये सर्व समाजाला, चांगल्या माणसांना, विचारवंतांना दिली. त्याच मूल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालेलं दिसून येतं. पुढे याच मूल्यानं लोकशाहीलाही आधार दिला. विकृती पराकोटीला गेली की परिवर्तनाची नांदी येते. आणि मग ते वर्तमान असो, भूतकाळ असो, कुठल्याही काळामध्ये या सर्व गोष्टी सहजपणे दिसून येतात.
आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी या पसायदानाच्या अनुषंगाने लोकांच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी हे दान मागितलं. त्या अनुषंगाने आपण त्यावर आज विवेचन करू. आषाढी एकादशी निमित्ताने याच अनुषंगाने आपण हा यज्ञ आता इथून पुढे अविरत चालवणार आहोत. संत साहित्यातील प्रत्येक एकादशीला एका अभंगावर आपण विवेचन करणार आहोत. हे विवेचन ऐकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबावं, जेणेकरून संतांचे खरे विचार आपल्यापर्यंत पोहोचले जातील. त्या अनुषंगानं पसायदानाचं विवेचन आपण करूया. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर पसायदान लिहिलं आणि साधारण हे पसायदान ईश्वराकडे मागणं मागितलं की हे सर्व वाङ्मयाचा यज्ञ आहे, तो यज्ञ केला आणि तो परिपूर्ण व्हावा, लोकांचं कल्याण व्हावं. याच अनुषंगाने मी ईश्वराकडे ज्ञान मागत आहे. आणि म्हणून त्यांनी या विश्व निर्माण करणाऱ्या आदिपुरुषाला, ईश्वराला हा यज्ञ पूर्ण केला. आणि यज्ञ पूर्ण केल्यानंतर यज्ञाचं आचरण केल्यानंतर, वाचन केल्यानंतर, चिंतन केल्यानंतर मात्र सर्व प्राणीमात्रांचं, मानवांचं कल्याण आहे. हाही भाग या पसायदानातून त्यांना सांगितलेला दिसून येतो. त्याच अनुषंगाने आता विश्वात्मके द्यावे, येणे वागयज्ञ तोषावे, तोसोनी मज द्यावे पसायदाने. म्हणजे आता हे निर्मिती ज्ञानेश्वरांनी सांगितलं की ही वाङ्मयाची निर्मिती केली आणि त्यानंतर मात्र मी आता ईश्वराकडे हे ज्ञान मागत आहे हे यज्ञ पूर्ण झाल्यानंतर. आणि हे यज्ञ पूर्ण केल्यानंतर हे दान द्यावं, पसायदान रूपी दान द्यावं, ज्यामुळे सर्व लोकांचं कल्याण होईल, प्राणीमात्रांचं कल्याण होईल. त्याच अनुषंगाने या पहिल्या ओळीमधून पसायदानाचा विचार प्रतीत होतो. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्ती, कपटी प्रवृत्ती, विकृती, या सर्व गोष्टी दूर झाल्या पाहिजे. त्या दूर झाल्याशिवाय चांगुलपण निर्माण होणार नाही. त्याशिवाय सर्व माणसं, प्राणीमात्र जवळ येणार नाहीत, विकृतीच्या रूपाने दूर जातील. आणि म्हणूनच असे चांगले विचार, ही सत्कर्माची रती, हे सत्कर्माचे चांगले विचार वाढत गेले पाहिजे, वाढवले पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी वाढवण्याची जबाबदारी आपल्या चांगल्याच लोकांवर आहे, विचारवंतावर आहे. याही सर्व गोष्टी आम्हाला या पसायदानामधून जाणून येतात. दुरितांचे तिमिर जावो, विश्वसुधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ती लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पाप, दुःख आणि अज्ञान. ज्या अज्ञानामुळं अनेक गोष्टी घडतात आणि म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी जाणवतात. ज्ञान हे सर्व चांगल्या गोष्टीला पाळखून घेण्याचं, समजून घेण्याचं एक उत्तम साधन आहे. आणि म्हणून हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी संस्कृतमधलं ज्ञान मराठीमध्ये आणलं आणि हे सर्व ज्ञान सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे दुरितांपर्यंत, अज्ञान असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या अज्ञानी लोकांपर्यंत हे पोहोचल्याशिवाय त्यांच्या जीवनातला अंधार, दुःख आणि कष्ट कमी होणार नाही. आणि ज्यांना जे जे अपेक्षित आहे, इच्छा आहे, ती इच्छा हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर, हे सर्व आचरण केल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच ते म्हणतात की जे जे वांचिल तो ते लाव, प्राणी जात. म्हणजे सर्वांसाठी, प्रत्येकांसाठी हे ज्ञान खुलं आहे, सर्वांच्या हक्काचं आहे. मात्र आम्ही ते चिंतन, आत्मचिंतन आचरण करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आम्हाला या सर्व गोष्टीचा भाग आणि भाव मिळणार नाही, त्या गोष्टीच्या सुखाची अनुभूती चाकायला मिळणार नाही. पुढच्या वेळीमध्ये म्हणतात की वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठाची मांदी आळी, अनुवर्त भूमंडळी भेटतू तया भूता. आणि या अनुषंगाने आपल्या लक्षात येतं की वर्षत सकळ मंडळी, या सर्व सृष्टीवरील जे सर्व माणसं आहेत, प्राणीमात्र आहेत, या सर्व लोकांमध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण व्हावा. ईश्वरनिष्ठाची मांदी आळी, देवाबद्दलची निष्ठा चांगली असावी. आणि देवाकडं कसं चांगुलपण नेहमी असतं, त्याच पद्धतीनं या लोकांकडं चांगुलपण असावं. आणि मांदी आळी असा समूह निर्माण व्हावा की ज्या लोकांमध्ये चांगुलपण आहे, सद्गुण आहेत, ज्यामध्ये तम रज गुण, ह्या गुणाची विकृती दूर व्हावी. आणि त्याच अनुषंगाने हे सर्व गोष्टी जर अशा निर्माण झाल्या तर ईश्वरनिष्ठाची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटत उतया भूता, अशा जर गोष्टी माणसांमध्ये निर्माण झाल्या तर निश्चितपणे सर्व प्राणीमात्र आणि सर्व जीवन सुखकर होईल, सोयीचं होईल. त्यामुळे ते काहीच फरक राहणार नाही. या पृथ्वी तलावरील माणसावर
चांगुलपणाचा विचार या पसायदानाच्या अनुषंगाने केलेला तो सर्वांनी आचरणात आणणंच गरजेचं आहे. त्या आचरणाशिवाय काहीच खरं नाही. कारण ज्ञानेश्वरांना त्याशिवाय सुख नाही, प्रत्येक सृष्टीवरील माणसांना त्याशिवाय सुख नाही. आणि मग ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषांचे. म्हणजे हे आम्ही अशा पद्धतीनं जर वागलो जगलो तर जे चला कल्पतरूचे आरव म्हणजे अरण्यामध्ये एखादा कल्पवृक्ष असतो आणि ती इच्छा मागेल ती पुरवत असतो. एखादं गाव असतं, त्या गावामध्ये सर्व चांगुलपणाचे लोक राहत असतात आणि त्या सर्व अर्णव ज्या अरण्यामध्ये जंगलामध्ये जे पक्षी प्राणी मात्र आहेत त्यांना इच्छा अपेक्षित आहे त्याप्रमाणे प्राप्त होतं. कधी तर आम्ही पसायदानासारखं आचरण करू त्या अनुषंगाने. आणि म्हणून चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषांचे. आणि म्हणून प्राणीमात्रांना जे अपेक्षित आहे, सर्वांना जे अपेक्षित आहे, या सर्व गोष्टी जर आम्ही केल्या तर निश्चितपणे आम्हाला त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. कल्पतरू म्हणजे इच्छा पूर्ण करणारं झाड, तसंच संत आणि ईश्वर हे सामान्य माणसाचं इच्छा पूर्ण करणारं झाड आहे, वृक्ष आहे. मात्र आम्ही ती सद्गुणाची इच्छा व्यक्त केली पाहिजे. आमच्यामध्ये चेतना जिवंत असली पाहिजे. माणूसपणासाठी चेतना जिवंत ठेवणं हेच खरं गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्याशिवाय या लोकांना ते पियुष म्हणजे अमृत मिळणार नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीनं आम्ही जगणं आणि वागणं हे गरजेचं आहे. अशा अपेक्षा ज्ञानेश्वरांना या प्रसाधनाच्या माध्यमातून आहे. चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे हेतू. कारण चंद्रावर सध्या डाग आहे, मात्र त्याचं चांदणं शीतल आहे आणि सर्वांना सुखकारक आहे. एखादा व्यक्ती विकृत जरी असला तरी तो परत चांगुलपणाच्या बाबीवर येऊ शकतो. मात्र त्याने त्याचे तसे प्रयत्न केले पाहिजे विकृतीला दूर सारून. त्याने दुसऱ्या बाबतीत म्हणलं की मार्तंड जे तापहीन, सूर्याला मार्तंड म्हणतो आपण, त्या अनुषंगाने त्याचं जे ऊन जरी ताप देणारं असलं तरी ते लाभदायक असतं. त्याच पद्धतीनं अनेक माणसं समाजामध्ये जगत असताना विकृतीला बाजूला सारून चांगुलपणाचा तो प्रकाश सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी अग्रगण्य माणसांसाठी महत्त्वाच्या आहेत. ह्याही आम्हाला या ठिकाणी दिसून येतात. ते सर्वही सदा सज्जन सोय येतो. आणि ज्या अशी परिस्थिती निर्माण होईल त्या सृष्टीवर कुणीच विकृतीचं वेगळेपणाचं माणूस राहणार नाही. आणि ते सर्व सज्जन असतील आणि सज्जन असल्यानंतर सर्व चांगुलपण असेल आणि ते सोयरे असतील. याच पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांना या ओळीतून अपेक्षित आहे. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी ते लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित. आणि मग त्याने अपेक्षित करतात या ओळीमध्ये, किंबहुना सर्व लोक सुखी जर पाहिजे असतील आणि ते कुठले तिन्ही लोकातले आकाश पाताळ आपण या अनुषंगाने जे मानतो ते स्वर्ग, या तिन्ही परिस्थितीवरील तिन्ही भूभागावरील जर लोक सुखी पाहिजे असेल तर किमान या सर्व लोकांनी प्रसाधनामध्ये ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे त्या पद्धतीनं चिंतन, आत्मचिंतन आणि आचरण करणं गरजेचं आहे. जर आम्ही असं करू तर निश्चित सुखी होऊ. कारण भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि म्हणून हे सर्व भजिजो आदिपुरुखी अखंडित म्हणजे आदिपुरुष आहे, अग्रगण्य पुरुष आहे. जसं आम्ही प्रथवित राहिला अग्रगण्य पुरुष म्हणून ईश्वराकडे पाहतो, गावातील अग्रगण्य पुरुष म्हणून गावकर्ता पाहतो, घरातला अग्रगण्य पुरुष म्हणून आपण घरातला प्रथम पुरुष पाहतो, कारभारी पाहतो. देशाच्या बाबतीत तसंच असतं, पक्षाच्या बाबतीत असतं की हे असं अग्रगण्य पुरुष आहेत, कर्ते पुरुष आहेत. यांनी मात्र यांचं वागणं चांगलं ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्याकडेच बघून वागण्यावर सर्व लोक वागत असतात. कारण ते आदी पुरुष असतात, अग्रगण्य पुरुष असतात. त्यांच्या वागण्यावरच समाजाचं, गावाचं, देशाचं वागणं असतं. विकृतीचं चांगुलपण आणि वाईटपण या सर्व गोष्टी त्यांच्याच अनुषंगाने ठरवल्या जातात. आणि म्हणून या सर्व आदी पुरुषांनी, अग्रगण्य पुरुषांनी, ते गावातील असतील की ते देश पातळीवरील असतील की ते कुठल्याही व्यवस्थेतील असतील, त्या अग्रगण्य पुरुषांनी सप्ताहातील असतील, चळवळीतील असतील, त्या सर्व अग्रगण्य पुरुषांनी चांगलं वागलं पाहिजे आणि अखंडित वागलं पाहिजे. त्याशिवाय या सर्व गोष्टी चांगुलपणाच्या होणार नाहीत आणि त्याशिवाय ज्ञानेश्वरांना खरं सुख मिळणार नाही. हे ज्ञानेश्वरांनी अपेक्षित केलं आहे. आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकीये, द्रष्टाद्रष्ट विजय होवा विजय. आणि म्हणून त्याने म्हणलं की हा ग्रंथ जो निर्माण केला आहे तो विशेष या इथल्या लोकांसाठी आहे, जे ज्ञानी आहेत आणि जे अज्ञानी लोक आहेत, या सर्व लोकांसाठी आहे. ज्ञानी लोकांनाही ज्ञान आहेच
अज्ञानी लोकांपर्यंत ज्ञान पोहोचावं हे ज्ञानी लोकांचं कर्म आहे, काम आहे. आणि त्याच लोकांनी जर हे ज्ञान अज्ञानी लोकांपर्यंत पोहोचलं तर सर्व लोक सुखी होतील. ह्या ग्रंथाचं खरं मला निर्माण केल्यानंतर त्याचं फलित मिळेल. मला खरं या ग्रंथाच्या निर्मितीचं सुख मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टीमुळे द्रष्ट अदृष्ट विजय, द्रष्ट समोर असणारे नसणारे, ज्ञात असणारे अज्ञात असणारे, या सर्व लोकांना सुख कधी मिळेल तर ज्या या सर्व लोकांच्या अनुषंगाने ज्ञानी लोक वागतील, या प्रसाधनाचं अनुकरण करतील, ज्ञानेश्वरांच्या या वाङ्मय यज्ञाचं अनुकरण करतील, त्याच वेळेस सर्व लोकी सुखी होतील. आणि म्हणून या ग्रंथाच्या निर्मितीला, यज्ञाला खरं अर्थ प्राप्त होईल. विशेष करून या सर्व लोकांच्या जीवनाला, जगण्याला आणि दुःखाला एक चांगुलपण येईल आणि त्यांचं दुःख आणि अज्ञान निघून जाईल. हे या ज्ञानी लोकांनी वागणं गरजेचं आहे. एकूण प्रसाधनाच्या अनुषंगाने येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, आ होईल दान पसावं, येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. गेली 730 वर्ष झाले आम्ही हेच म्हणतो की प्रसाधनाच्या शेवटी येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, आ होईल दान पसावं, येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. म्हणून ईश्वर आहे, जगाचा चालविणारा जो स्वामी आहे, त्याला सुख कधी प्राप्त होईल. ज्ञानेश्वरांच्या या एकूण ओळीनुसार की आपण सहज म्हणून जातो, पण ज्ञानेश्वर म्हणतात की त्यांना सुख कधी प्राप्त होईल. आम्ही प्रसाधनासारखं वागू, प्रसाधनासारखं आचरण करू, चिंतन करू, आत्मचिंतन करू, तरच ज्ञानेश्वरांना सुख होणार आहे, ईश्वराला सुख होणार आहे आणि इथल्या प्रत्येतरावरील सामान्य माणसाला सुख होणार आहे. पण गेल्या 700 वर्षापासून मात्र आम्ही ह्या ओळी शेवटच्या म्हणत राहतो प्रसाधनाच्या, मात्र आम्ही कधी चिंतन करत नाही, आत्मचिंतन करत नाही. मात्र या सर्व अनुषंगाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की प्रसादान निश्चित म्हणत जावं. कार्यक्रमात आपण म्हणतोच, आपण प्रत्येक ठिकाणी प्रसादानानं कार्यक्रमाचा शेवट करतो, पण कार्यक्रमाचा शेवट केल्यानंतर प्रसादान रूपी ज्ञान आम्ही सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आचरण करणं गरजेचं आहे. तेव्हाच ज्ञानेश्वर आणि सृष्टीवरील ही सर्व माणसं सुखी होतील. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असणारं सर्वसामान्य सुख मिळेल हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.